अध्यक्ष महोदय, ही फसवणूक का झाली असं मी म्हणतो. ही फसवणूक होण्यामागे तुम्हीच सांगितलं शेतकऱ्याचा सातबारा कोरा करू. ही केवळ निवडणुकीमार्फत जे मतं घेण्यासाठी घोषणा होती हे आता काही लपून राहिलेलं नाही. हे महायुती सरकारने जाहीर केलेली कर्जमाफी म्हणजे हे महापापच होतं शेतकऱ्यांसाठी. अटी शर्तीच्या जंजाळात अडकवणारी आणि दिशाभूल करणारी योजना आहे हे आता सत्ताधाऱ्यांनी पण कबूल केला. आत्ता भाषण करताना त्यांचे विचार व्यक्त करताना म्हणजे याचा अर्थ स्पष्ट आहे की ही फसवी आहे. हे आता लपून राहिलेलं नाही. हे कुठेही लपवण्याची गरज नाही. 19 मध्ये कर्जमाफीचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांना पुन्हा नैसर्गिक संकट किती आले तो 19 पासून 5 वेळा नैसर्गिक संकट आली. 19 ची कर्जमाफी झाल्यानंतर तुम्ही आता त्यांना वगळताय. अनेक वेळा दुष्काळ आला, गारपीट झाली, अतिवृष्टी झाली, वादळ आले. अशा अनेक संकटातून शेतकरी जात असताना तुम्ही 12 लाख 71,000 शेतकऱ्यांना 2 लाखाच्या पर्यंतची कर्जमाफी तुम्ही वगळली आणि फक्त 50,000 रुपयाची मर्यादा घालण्यात आली. त्यातही थकीत रक्कम आधी स्वतः भरल्याशिवाय याचा लाभ होणार नाही. हा करंटेपणा सरकारने या ठिकाणी केला. दादा, म्हणजे 19 मध्ये लाभ असणाऱ्यांना उर्वरित पैसे भरा. हे मी तुमच्या अटीमध्येच आहे. मी काही खोटं बोलून मी काही सभागृहामध्ये चुकीचं काही मांडतो असं नव्हे. तुमची नियत नाही तर कशाला करताय, बोंबा मारताय, कशाला दिशाभूल करून शेतकऱ्याचा बळी घेताय. हे अशी घालण्याची गरज होती. हे तुम्ही भरल्याशिवाय हे 50,000 रुपये मिळणार नाही. 19 नंतरच्या 7ही खरीप हंगामामध्ये जी परिस्थिती होती, पूर, दुष्काळग्रस्त परिस्थिती, अतिवृष्टी, खूप नुकसान झालं शेतकऱ्यांचं. सलग 7 वर्ष नैसर्गिक आपत्तीचा सामना शेतकऱ्याला करावा लागला. अध्यक्ष महोदय, सुमारे 23.63 लाख नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना आता फक्त 50,000 रुपये मिळणार. म्हणजे जवळपास 24 लाख शेतकऱ्यांना तुम्ही 50,000 रुपयाचं प्रोत्साहन देणार, तेही उर्वरित रक्कम भरल्यानंतर. त्याच्यात नाहीतर देणार नाही. यापूर्वी एकदा कर्जफेड केली तरी लाभ मिळत होता, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. थोडी जनाची नाही तरी मनाची आपण काळजी करा. मनाची, हृदयावर हात ठेवू, विचार करा गांभीर्याने की जर या कर्जमाफीचा फायदा तुम्हाला द्यायचा होता तर ही एकदा कर्जमाफी केली तरी लाभ मिळत होता. आता मात्र 4 वेळा कर्जफेड केल्याशिवाय लाभ मिळणार नाही अशी कठोर अट यामध्ये घातण्यात आली. प्रामाणिकपणे कर्जफेड करणाऱ्यांना शिक्षा आणि थकबाकीदारांना अर्धवट दिलासा. हे काय धोरण आहे? याला धोरण म्हणायचं आपण. साखर कारखान्यातील हंगामी कामगार, बाजार समिती कर्मचारी, सहकारी सूतगिरण्या, नागरी सहकारी बँक, जिल्हा बँक, दूध संघामधील हजारो कर्मचाऱ्यांना यापासून वंचित ठेवण्यात आलं. हे तर केलंच, आता त्याचा दोष आहे काय? हंगामी कामगार त्यातून वगळले. अरे कमाल आहे. त्या ऊस कारखान्यात, साखर कारखान्यात हंगामी कामगार कर्जमाफीतून वगळणं योग्य आहे? काय त्याला मिळतं? तो कशाला कामगार म्हणून जातो? अध्यक्ष महोदय, हा व्यक्ती, हा मजूर पोटाची खडगी भरत नाही, शेतात पिकत नाही, शेतीच्या भरोशावर जगता येत नाही म्हणून तो कामावर जातो. हे तरी साधं गणित आहे. हे साधी अक्कल जर नसेल आणि ह्याच्या अटीमध्ये घालताय तुम्ही बाजार समितीचा कर्मचारी, सहकारी सूतगिरण्या, बँकांचे आणि दुग्धव्यवसायाचे हजारो कर्मचारी, आणि यात हे सगळ्यांना यातून वगळलं. महिनोमहिने पगार न मिळणाऱ्या कामगारांनाही तुमचा पगार खरं आहे काय? यातून किती लोकांना महिनोमहिने पगार मिळत नाही? थकीत आहे. वर्ष मिळत नाही. कधी कधी पोटाची खळगी भरायसाठी रात्रंदिवस भटकावं लागतं यांना. त्यात लोकप्रतिनिधीचं समजू शकतो, त्यातून वगळले. पण त्यातला SC असेल, आरक्षणाचा लाभ घेणारा लोकप्रतिनिधी, ST असेल, दलित असेल, आदिवासी असेल, त्यांनाही वगळलं.
तो आरक्षणातून लोकप्रतिनिधी पंचायत समितीचा सदस्य झाला, ग्रामपंचायत सरपंच झाला, जिल्हा परिषद सदस्य झाला, त्याला वगळण्याची काय गरज होती? ही कर्जमाफी तुमची, याला कर्जमाफी म्हणायची? अरे सामान्य माणसाचं हित, गरीब माणूस त्या ठिकाणी तुमच्या या कर्जमाफीतून सुटत असेल तर आकडेवारीचा हा सरकारचा दावा निश्चितपणे खोटा आहे. 2019च्या कर्जमाफीच्या तुलनेमध्ये कमी अटी असूनही 32,37,000 एवढ्या शेतकऱ्यांना लाभ मिळाला आणि खर्च झाला होता 20,497 कोटी रुपये. 2017च्या कर्जमाफीत 44.4 लाख शेतकऱ्यांना लाभ देऊन 18,500 कोटी रुपये खर्च झाला. अध्यक्ष महोदय, मग यापेक्षा अधिक जाचक अटी असताना यावेळी 56 लाख शेतकऱ्यांना लाभ आणि तब्बल 36,000 कोटी रुपयाचा दावा कशाच्या आधारावर आहे? किती दिशाभूल करताय तुम्ही, किती खोटं बोलताय तुम्ही, किती असत्य मांडताय तुम्ही? हा दावा, हा वास्तव हे खरं उतरेल का? ही कर्जमाफी नाही, हे कर्जमाफीच्या नावावर शेतकऱ्याची फसवणूक आहे, ही शेतकऱ्यांची दिशाभूल आहे, असं आमचं स्पष्ट मत आहे अध्यक्ष महोदय. म्हणून आज आपण ज्यांच्या या फसव्या घोषणा आता बंद करून आमची मागणी आहे या निमित्तानं की सरसकट कर्जमाफी शेतकऱ्यांना दिली पाहिजेत. ही मागणी आपण मान्य करावी. या अटी आणि शर्ती यातून काढाव्यात. ज्यांचे फार्मर आयडी नाही, किती टक्के शेतकरी आहेत आपण मंत्री महोदय सांगावं. अजूनही 2023 पासून ज्यांच्या फार्मर आयडी झाल्या नाही ते शेतकरी नाही, त्यांना वंचित ठेवलाय. आता ही चूक कोणाची? तुम्ही किती बळी घेणार आहात शेतकऱ्यांचा? तुम्हाला शेतकऱ्यांचा बळी घेण्याचं ठरवलं आहे का तुम्ही? मेला तरी बेहतर. जमिनी बळकावून रस्ते बांधण्याचं काम सुरू आहे. समृद्धी मार्ग, अमुक मार्ग, काल तर गडचिरोली जिल्हा पुन्हा बेरेजचे राख करायचं काम सुरू झालेलं आहे. उद्योगाच्या नावाखाली